तर तुमच्याकडे काय रेंज पासून साड्या मिळतात जर बस्त्याच्या वगैरे जर घ्यायच्या असतील तर? मी माझ्या लग्नाची साडी नऊवारी नवलाई NX मधून घेतली, ज्या तुम्ही गिफ्टिंग साठी देऊ शकता लग्नामध्ये. कलर रेंज त्यांच्याकडे खूप सारी आहे. मी सत्कारमध्येच जेवणार आहोत डोंबिवलीच्या, आणि इकडचा पण फूड रिव्ह्यू तुम्हाला सांगते जेवण झाल्यानंतर. रविवारचा दिवस आमचा शॉपिंगचा दिवस आहे. आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे जाणार होते, बस आम्ही निघालेलो आहोत. मोस्टली ठाण्याला जाऊ, बघूयात. तर लग्नाची जी तयारी आहे त्याची सुरुवात आम्ही वेडिंग कार्ड पासून केलेली आहे आणि कोमलने यातले काही शॉर्टलिस्ट केले आहेत ऑप्शन्स. लग्नपत्रिकेचं काम झालेलं आहे. डन, शॉर्टलिस्ट केलंय ना आपण पप्पा आता. डन डन. तर डोंबिवली पूर्वेला असलेल्या मोरविका या साडी शॉपला आम्ही आलेलो. तिथे काही साडीज आम्ही सिलेक्ट केल्या आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. दुपारची गर्दी पण असेल, आज संडे आहे ना, यातलं काहीतरी खाऊया मस्तपैकी. दुपारची वेळ होती, साधारण 1:30 वाजलेले, त्यामुळे आम्ही ठरवलं की सत्कारमध्ये जेवायचं. तुम्ही डोंबिवलीच्या सत्कारमध्ये कधी जेवलात का? असाल तर नक्की कमेंट करून सांगा. कोमल तू बोंबील करायला शिका माझ्याजवळ, आपण भारी बनवू. आई पुढच्या वेळी आपण एक बोंबीलचा व्हिडिओ बनवूया. तू बनवला नाहीयेस. लंच, साडी, साड्या घेतल्या, कोणाला घेतलंय? फॅमिली मेंबर्सना साडीज घेतल्या, अजून घ्यायच्या साड्या. तर आज माझा प्लॅन होता की ह्यांना मी ठाण्याला घेऊन जाणार होते. एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय, मालवणी रेस्टॉरंट. तिथे ह्यांना दोघांना जेवायला घालायचा माझा प्लॅन होता, बट प्लॅन चॉपट झाला कारण आईने खूप उशीर केला. मग आम्ही विचार केला की दुपारी या सत्कारमध्येच जेवूया, आणि इकडचा पण फूड रिव्ह्यू तुम्हाला सांगते जेवण झाल्यानंतर. आणि हे आहे कोमलचं फेवरेट बोंबील फ्राय आणि मी मागवलेली सुरमई थाळी. तूट पडो, मस्त गरमागरम सुरमई फ्राय. गरम आहे. आजचा मासा ताजा आहे. आणि कोमलने ऑर्डर केलेलं. कोमल हे मागवलं ते बरोबर मागवलं. तर आम्ही येथेच जेवलो आणि जेवल्यानंतर ते आईच्या नर्व्समध्ये गेले. तर आई बोलते घरी जाऊयात म्हणून, बट आईला आम्ही घरी नाही घेऊन जाणार आहे. आईला आम्ही ठाण्याला घेऊन जाणार आहे परत. आणि ही वंडरफुल ट्रीट होती ती कोमलकडून. चला साडी शॉपिंग परत. आम्ही बरेचदा येऊन गेलोय, पण आईचं फर्स्ट टाइम आहे ना. तू कधी आली ठाण्याला शॉपिंग करायला? तर कोमलला पण नवलाई मधून नवलाई पैठणी बोलते, नऊवारी घेतोय. तर ही प्युअर सिल्कची नऊवारी आहे जी खूप सुंदर आहे. आम्हालाही खूप आवडली आहे, बट त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत, ते आम्ही आता एक्सप्लोअर करतोय. आणि मग फायनल जी आम्ही कुठली घेणार साडी ते तुम्हाला बघायला मिळणार कोमलच्या लग्नाच्या व्हिडिओजमध्ये. तुला कशी वाटली? छान आहे ना. चल नऊवारी तुला कशाला नको? आईला इकडे आल्यानंतर नऊवारीची रेंज बघून नऊवारी घ्यावीशी वाटते. ते खूप सुंदर आहे नऊवारीची रेंज यांच्याकडे. असं मस्त दुकान आहे हे. अंजिल घेतोय काय त्याला काय बोलतो? काय तुला कळतं हे? फायनली कोमलने घेतली आहे तिची साडी. खूपच छान छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. सो आणि अजून आम्ही काही साडीज खरेदी करणार आहेत. हे बघा त्यांच्याकडे असे वेगवेगळे कलर्स आहेत. अशा ह्या वेगवेगळ्या साडीज आहेत ज्या तुम्ही गिफ्टिंगसाठी देऊ शकता लग्नामध्ये. कलर रेंज त्यांच्याकडे खूप सारी आहे.
हा मस्त कलर आहे. हा कलर सगळ्यात जास्त आवडला. दिस इज गुड. पिवळा नाही, हा थोडं पिवळा आहे बट छान आहे. कोणती घेते? हा छान आहे, छान आहे. पण ती घालू शकते नंतर. चालेल डन. फक्त एवढंच काय हे काय काय हे करून ते गोंडे गोंडे काढून टाकते. चांगले वाटते नाही नाही वयाने रोज ती लोक नाही घालत. पॉलिशला पण देऊ ना. हा मग काढून द्या. हा कधी कोमलला परत मला कधी आवडली तर ही साडी घेऊन चल आई जा. घेऊन टाक ही साडी. नको नको मी बोलते तुला घेऊन टाक. असं नको नको माझ्याकडून तुम्ही गिफ्ट चांगली असं तू कधी सांगत नव्हतीस काय आवडलं तर लगेच साडीकडे बघत एक लावून टाका. कलर हा ठीक आहे. सो आता आपल्याला इथे सगळी साडी शॉपिंग झालेली आहे. तर तुमच्याकडे काय रेंज पासून साड्या मिळतात जर बस्त्याच्या वगैरे जर घ्यायच्या असतील तर कोणाला? 400 पासून 400 पासून असं आहे. 400 पासून 25-30 हजार पर्यंत तुम्हाला कलेक्शन भेटेल. ओके. आणि जर नऊवारी साड्या घ्यायच्या असेल तर काय रेंज पासून मिळतात? 600 पासून 30,000 पर्यंत. 30,000 सगळे व्हरायटी आणि कलेक्शन तुम्हाला नवीन भेटतील. ओके. आणि शिवून वगैरे तुमच्याकडे सगळं मिळेल? आपण शिवून देतो, धोतर पण शिवून देतो. अच्छा. सर्व कलेक्शन तुम्हाला एकदा व्हिजिट करा नवला NX ला. आल्यानंतर तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला भेटेल. ठीक आहे. चला इकडे आता कोमलचं चाललेलं आहे. ते सगळे साड्या शॉपिंग झालेले आहेत. थँक्यू सो मच. झालं सगळं ऑलमोस्ट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय झाले? सगळे शॉपिंग संपली लग्नाची. आता तर सुरुवात आहे. अजून दागिने घ्यायचे ते नऊवारीवर. अजून त्याच्यावर स्टिचिंग करायचे साडीला. ते ठीक आहे. ते तर छोट्या मोठ्या गोष्टी. मोठी काही शॉपिंग नाही ना आता. साड्या झाल्या ऑलमोस्ट. हा रुकवत वगैरे पेंडिंग आहे. चालेल भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जवळ आहे. आणि आईची साडी सगळ्यात भारी घेतली आहे आज. सगळ्यात सुंदर साडी आईची घेतली. आवडली की नाही मम्मी तुला? कसं वाटलं ते दुकान नवलाई? छान आहे ना.